पुरी खाल्ली कशी हा मस्त ना मज्जा येते ना शेतात शेतात मज्जा नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. सो जसं की मी सांगितलं होतं की आम्ही येळा अमावस्येसाठी जाणार आहोत गावाकडे. सो इथून 1 तासभर आमचं गाव असतं, तर 10 वाजलेत, 11पर्यंत आम्ही पोहोचून जाऊ. तर 12पर्यंत तिथं पूजा असते, कसं असतं काय ते तुम्हाला मी दाखवतेच. आणि रुही पण मस्त रेडी झाली आहे बघा. हो, तिने छान छान ड्रेस घातला, बेल घातला, ती दाखवते. आणि तिला करता झोप आली, आता ती वाट बघते की कधी ती गाडीत झोपेल. मस्त आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आणि आता निघतोय जाण्यासाठी. सो चला निघूया. अमावस्या काय असते तर मराठवाड्यात असते, फक्त लातूर बीड या साईडला ही असते पूजा मोस्टली. शेतात जेवण करतात, शेतात पूजा करतात. मला एवढं डिटेल माहीत नाही, आता गेलं की मी सांगेल अजून डिटेलमध्ये. सो ते बाकी गोड लापशी वगैरे असते जेवणात, अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. तिथे गेलं की अजून डिटेलमध्ये मलाही कळेल, कारण मलाही एवढं डिटेल माहीत नाही. दरवर्षी मी येते, पण तरी मध्ये रुहीमुळे थोडा गॅप झाला होता. सो आता परत एकदा आम्ही आलेलो आहोत आणि परत आता आम्ही निघतोय. चला. कुठे जाणार आहे तू? गाडीत. पण काय बघायला जाणार? कोंबडी. तिला कोंबडी शेळी बघायला लागणार असं सांगितलंय. आणि काय आणि कशात बसणार? बैलगाडीत बसणार आहे. काय? उभं नाही राहणार, उभं राहणार आहे, बसणार नाही. ओके. रुहीला दिसलाय ट्रॅक्टर, आता ती कशी सोडेल ट्रॅक्टर चाला. इथे तर सगळं असंच दिसणार आहे आता. म्हणून तो खरा खरा आहे, चालू होतो बरं का. आपण ट्रॅक्टरवर बसू. बसायचं. हो. कुठे बसली? दीदींसोबत बसली. तिला मजा येते हा त्यांच्यासोबत एकदम. कुठे पोहोचली? शेतात पोहोचली. ऊन आहे ना, ऊन. बघ शेजारचा हरभरा आहे बाळा, हे बघ छोटा छोटा हरभरा असतो हा. अजून त्याला आले नाहीत हरभरा. हे इकडे काय नाही असत. पावटा. अच्छा त्याचं काय? राजमा. राजमा म्हणतात. राजमा तिकडे पावटा म्हणते. अच्छा इकडं तिकडे राजमा, इकडे पावटा. हे नवीनच घ्यायला लागले ना आता. पहिले नव्हते घेत. शेतात गेल्याचा थोडासा फील यावा म्हणून मग मी असं डोक्यावर पदर वगैरे घेऊन थोडंसं गावाकडच्या बायकांसारखं चाललेले. म्हणजे ऊन पण खूप लागत होतं म्हणून पण मी घेतलं. थोडी थोडी छोटी छोटी बोरं लागलेली. आणि सगळीकडे असं ताजे बोराचं झाड, सोयाबीनची झाडं, हरभऱ्याचे झाडं, गव्हाची, ऊसाची शेती, सगळं बघून खूप छान वाटत होतं, एकदम फ्रेश. अच्छा हे कांदा. ही कांदा पलिकाला लसूण. कोण चालू? ही काय? ही लसूण. अच्छा ही पात दिसायला लागली. अरे हे छान आलेत पात. अच्छा तो लसूण आहे. सगळं थोडं थोडं लावलंय का? पण असं कांदा दिसायला लागला छान. तिला वाटतं ते कांदा. शेतात चालत चालत आम्ही मस्त आंब्याच्या झाडाखाली पोहोचलो. तिथं सतरंजी टाकली आणि मग आम्ही पुढच्या तयारीची सुरुवात केली. खीर आहे का? बासुंदी. पुरी खाल्ली नैवेद्याच्या सगळे. चुन्याने काय करायचं? त्याला पट वाढायचं. सगळीकडून करायचं ना.
आम्हाला फारसं ते पूजेतलं काही माहिती नसल्यामुळे जे आमचे बाटेकरी आहेत त्यांनीच आम्हाला कशी पूजा करायची काय ते सगळं सांगितलं आणि ते जसे सांगत होते त्याप्रमाणे मग आम्ही सगळं करत होतो. सो सगळं तेच करत होते, आम्ही फक्त त्यांनी सांगितलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत होतो. जसं आपण नॉर्मल सटवाईला वगैरे जे नैवेद्य वगैरे बनवतो तशाच टाईपचे सगळे नैवेद्य बनवलेले छोटे छोटे, त्यावर जे जे पदार्थ आहेत ते सगळे थोडे थोडे घेतलेले आणि ते एक एक करून आम्ही तिथे ठेवत होतो. बाकी मग आपण नेहमी पूजेला जे काही करतो, दिवा लावणे, उदबत्ती लावणे, कापूर वगैरे, नारळ फोडणे, तेच सगळं आम्ही केलं. पाणी टाकून पाणी फिरवायचं पाया पडून एकदम सगळ्याच्या नारळ ठीक आहे तुम्ही इकडे जेव्हा अशी शेतात पूजा करतात आणि अजून म्हसोबाची वगैरे बसतात, ते ऑलरेडी केली होती आणि आता विहिरीची पण आम्ही करणार आहोत. शेतात जशी पूजा केली अगदी तशाच प्रकारे विहिरीची देखील पूजा केली. तिथे पण नैवेद्य दाखवून सगळं दिवा, कापूर, नैवेद्य सगळं तशीच पूजा केली. मस्त मोठी विहीर झाली हा म्हणून विहीर, याला विहीर म्हणतात. जय बाप्पा करायचा आधी. जय बाप्पा, जय बाप्पा करा. पूजा आणि शेतातली पूजा अशा दोन पूजा करायच्या. पूजा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलं. आधी सगळ्या जेंट्सला पहिले वाढलं आणि मग नंतर आम्ही लेडीज बसतो. सो रुही पण आम्हाला वाढायला मस्त मदत करत होती. पुरी खाल्ली कशी हा मस्त ना. मज्जा येते ना शेतात. शेतात मज्जा छान आहे. इथंच जेवायचं आता. हो कसं जातं असं शेतात मस्त गुट्टू गुट्टू. खूप सारे पदार्थ जेवणात बनवलेले. पुरी म्हणजे 2 पुऱ्यांचे प्रकार, 2 भाताचे प्रकार, त्यानंतर 2 स्वीटचे प्रकार, 2-3 स्वीट्सचे प्रकार, आंबीलचा खरा मान असतो. सो आंबील कसं बनवतात ते पण मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर वेगवेगळ्या भाज्या, असे खूप सारे पदार्थ होते. मस्त रुही खातीये त्यांच्यासोबत बसून. खाऊ घालायची पण गरज नाही, स्वतःच घेऊन घेऊन खातीये. म्हणून ते दही आहे, दही आपली पानपुरी घरी तयार करू, मांडी घालून बसा. ते पातळ लाटायचं, पातळ लाटून हा तिथं ठेव. कसं आहे दही आंबट. व्हेज असल्यामुळे पप्पा एकटेच राहिलेत. नॉन व्हेज असतात तर पहिले पप्पा. आंबील मध्ये काय काय टाकतात? त्याच्यात लसूण, मीठ हा आणि जिरी टाकायची आणि हिरवं हिरवं काय? कोथिंबीर. मातीच माती आम्ही सगळीकडे. इकडे जेवेपर्यंत रुही मस्त माती खेळत होती. सगळीकडे तिला मातीच माती दिसत होती, त्यामुळे तिला किती खेळून किती नाही असं झालेलं आहे. काय करते मग तू? ढेकळं फोडती काय? खूप वेळ मातीत खेळल्यानंतर तिने ते गव्हाची पानं तोडण्यास सुरुवात केली. तिला एवढे सगळे पानं तिथे दिसत होते, तर त्यामुळे तिला आई पप्पा काय करतात याची सुद्धा काही फिकर नव्हती. ती मस्त खेळत होती. कसं फिरते शेतात. त्यानंतर शेतात आम्ही बऱ्यापैकी फेरफटका मारला. सगळं शेत काय बघणं शक्य नाही, कारण की एवढं चालणं शक्य नाही आहे. सो जेवढं होईल थोडंफार आम्ही फिरून बघितलं. ऍपल काय म्हणली तू?
नाही आता काय म्हणली काय येते काय बोर ग बोर बेर म्हण आधी म्हणती ऍपल आहे तिने कधी बोरच पाहिलं नाही. त्यानंतर शेतातच आम्ही दुसरीकडे गेलो ऊस लावायला. आम्ही अनायसे तिथे गेलेलोच होतो. सो सगळे म्हणले की ऊस लावायचाच आहे म्हणून मग तिथे ऊस लावायचा ठरवलं. म्हणून मग त्यासाठी एक वेगवेगळी पूजा असते, वेगळी मांडणी असते. कसं काय ते तुम्हाला दाखवते. ऊस लावायच्या आधी असं करतात का? ती घसरगुंडी चाललंय तिथे खेळणं. ए हळूहळू समोर घसरगुंडी होते बघ. इथून खाली इथे हे लावायचं का ऊसाचं? सगळ्यांची तिकडे ऊस लावायची तयारी चालू असताना रुहीचं मात्र इकडे ढिकळांवर खेळणं चालू होतं. ती तिला घसरगुंडीसारखी वाटत होती म्हणून ती तिच्यावर इकडून तिकडून फिरत होती. जा मग तू पण जा पप्पा जवळ जा. तिथं उभा राहायचं तुम्ही. ऊस लावायची पद्धत जुनी आता नाही. तिकडे पळायचे खाली आपल्या तिकडे खाली पळायचं वाघाला खाली टाकायची नाही गो बस झाले ठेवला येडी ना हे खाली 500 येऊ का आलाय ए लय नको आला का बर का उग खाली वाघ वडेला पळून जाणार. काय करतायत बघ आता बघ ते कसे करतायत बघ सगळे. हाण नका अशी नुसती टाका. कोणाला मारायची? ठेवते ते गाडी पळतो आता एक आणि पळ आता तो पळ मोहरे. ऊस लावला म्हणून ऊस होय पोली भाजी खा. मती नाही खात पोली भाजी खाते. चला चाली करा आता. तर झाली मनसोक्त माती खेळून झाली. खरं तर मला हरभरे खूप आवडतात पण हरभऱ्याचे शेतू खूप छोटे छोटे रोप होते म्हणून मग तुरीच्या शेंगा बघायला गेलेलो. त्या भरपूर मोठ्या होत्या म्हणून मग त्या बघून आलो. त्या थोड्याफार आम्ही घेतल्या सोबत. सो सगळं आवरलंय, आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता सगळं होऊन आम्ही निघालो आहोत वापस. शेतातून चालायची सवय नाहीये त्यामुळे चालता येत नाहीये पटापट. अजून ती काय ती आहे हे कराय पुरती तर घे की आता पण बस का जरा आता शेतातल्या लोकांसारखं पटापटा उपसते. ये हे मोठं बस का हो मस्त आहे. कांदा खायला सोबत असं घेतलाय भारी. म्हणून बघ कसं चाललंय सगळं अडकलंय. त्यानंतर आम्ही गावातच आमच्या रिलेटिव्हकडे म्हणजे आमच्या काकांकडे तिथे गेलेलो. सो त्यांच्या तिथे गोठा, शेळी, बकरी, वासरू सगळं काही होतं. मला त्यांचं घर खूप आवडतं कारण घराभोवती सगळ्या प्राणी, सगळं झाडं सगळं तिथेच आहेत आणि ते शेतातच राहतात त्यामुळे खूप छान वाटतं तिथे. तिथं म्हणलं ते बघायला काही करत नाही बाळा ते. तुम्हाला इथंच शेत आहे बरं आहे जवळ समोरच जायचं. आता काय लावले शेतात? हे लिंबाचं आहे ना अजून झाड? तिथे कोथिंबिरीचे खूप सारे झाडं म्हणजे कोथिंबिरीची शेती होती आणि अगदी न फवारलेली होती. खूप सुंदर ताजी कोथिंबीर तिथे होती म्हणून मग मी ती उपटून घेतली. स्वतः उपटून घेण्यात पण काही वेगळीच मजा येत होती.
काय खाते सांग. मस्त ताजे तोडलेत तिने झाडाचे बोरं, जे काही तिने त्याच्यावर सपाटा लावलाय. सो आम्ही घरी आलोय आता. खूप जास्त थकलोय सगळेच जण आणि रुही पण चालून चालून खूप थकली आहे. कारण सगळ्यात जास्त एन्जॉय कोणी केलंय तर ते रुहीने केलंय. इतकं पळाली आहे ती, पूर्ण शेतात सगळीकडे पळाली आहे, सगळी माती खेळली आणि मी तिला सगळं करू दिलंय कारण की ही मजा तिला परत येणार नाहीये पुण्याला गेल्यावर. तिच्यासाठीच मी खरं तर म्हटलं होतं की तिला मजा येईल आणि खूप ती एन्जॉय करेल. जे मला वाटलं होतं तसं तिने खूप एन्जॉय केलंय सगळं. गाईला हात लाव, म्हशीला हात लाव. आमचे रिलेटिव्ज आहेत जवळ म्हणजे सगळे, त्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांच्याकडं सगळं तिने बघितलं. सो खूप मजा आली आणि मी सगळं शूट पण केलं. एकंदरीत कशी पूजा असते काय असते. सो ज्यांना माहीत आहे त्यांना बघायला मिळेल. मी खूप मस्त हा डे पूर्ण एन्जॉय केलाय. हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण एवढी एन्जॉय करा. बाय.